तुम्हाला तुमचा मोबाईल जो तुमच्या सतत हातात असतो, त्यावरूनच तुम्हाला जे काही निषेध नोंदवायचा आहे किंवा एखाद्याचं कौतुक करायचं आहे, एखाद्याला पाठिंबा द्यायचा आहे. म्हणजे दोन्ही आहे सकारात्मक आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जे काही करायचं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरनं करायचं आहे. आपल्याला माहिती आहे, की लोकांचं जे काही लाईफस्टाईल आहे किंवा जीवनशैली आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. कामाचे तास, कामाच्या वेळा म्हणजे महानगरांमधलं काय म्हणतो म्हणजे कामाच्या ठिकाणी जाणं, तिथनं परत घरी येणं, यासाठी लागणारा वेळ, या सगळ्या गोष्टी आणि अनेक चॅलेंजेस तरुण पिढीपुढे पण आहेत. म्हणजे प्रत्येकापुढे, प्रत्येक नागरिकापुढे आहेत. तशी तरुण पिढीपुढे पण आहे. त्यामुळं ह्या सगळ्यातनं वेळ काढून एखाद्या आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरणं, हे काही इतकं शक्य नाहीये आताच्या काळात. आणि म्हणजे सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. तुम्हाला ते अवेलेबल आहे. तुम्ही तुमचा जो काही मेसेज आहे, तो तुम्ही थेटपणे लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे, की कुठलाही मेसेज आपल्याला जे काही सांगायचं ते नेमकेपणाने घेऊन जाणं खूप अवघड आहे. कारण अनेक वेळेला त्यामधले जे म्हणजे मधली जी लोकं असतात, त्या मेसेजचं उलटं-सुलटं काहीतरी होतं. वेगळाच मेसेज म्हणजे जो एंड युजर आहे त्याच्यापर्यंत काहीतरी वेगळंच पोहोचतं. सोशल मीडियामध्ये तसं होत नाही. म्हणजे आज जे काही कॉकरोच जनता पार्टीला जे काही सांगायचं ते त्यांचे मीम्स करतायत किंवा त्यांचे पोस्टर्स करतायत किंवा ते त्यांचं काय आर्टवर्क करतायत, कार्ड्स करतायत आणि ते थेट त्यांच्या त्यांच्या हँडलवर टाकतात. त्यांना जो काही मेसेज द्यायचा तो थेटपणे देतात. त्यामुळे लोकांपर्यंत ते थेटपणे जाते. लोकांना जे काय वाटते ते लोकं थेटपणे त्यांना सांगतायत. त्याच्या पद्धतीचे व्हिडिओ त्यांना फॉरवर्ड करतायत. त्यामुळे हे म्हणजे थेटपणे होते. त्यामुळे असं आहे की आता हे आणि सगळ्या प्रकारची लोकं ते वापरतायत. म्हणजे फक्त तरुण पिढी वापरते असं नाहीये. तर त्या म्हणजे म्हणजे नोकरदार वर्ग आहे ते वापरतायत, व्यावसायिक वापरतायत, गृहिणी वापरत आहेत. त्यानंतर जे वयस्कर नागरिक आहेत ते पण या सगळ्या गोष्टीला आता बऱ्यापैकी सरावलेले आहेत. त्यामुळे हे सगळेजण वापरतायत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे आता तुम्ही सोशल मीडियाला नाकारू शकत नाही. आता सोशल मीडिया काही फायनल गोल असू शकत नाही. नुसतं सोशल मीडियाचे कॅम्पेन घेऊन जर का त्यांची अपेक्षा असेल आणि भारतात परिवर्तन व्हावं, तर तसं काही होणार नाहीये. म्हणजे नुसतं सोशल मीडिया. कारण लोकं पण सोशल मीडियातच राहतील सगळे. प्रत्यक्ष तुम्हाला उतरावं लागेल. पण ते कसं उतरायचं आणि ह्यामध्ये कुठल्याही जनसामान्यांचं जनजीवन विस्कळीत न होता तुम्ही योग्य पद्धतीने शांततामय मार्गाने जे काही तुम्हाला डेमोक्रॅटिक वेज आहेत, त्या पद्धतीने तुम्ही तुमची मतं निश्चितपणे मांडू शकता. तशी त्यांच्याकडे मांडली पाहिजेत. पण जो तुझा मूळ प्रश्न आहे, की सोशल मीडिया हा एकतर सगळेच जण ते वापरतायत. त्याचा रीच मोठ्या प्रमाणात आहे आणि ते तुम्हाला काही सेकंदांमध्ये तुम्ही पटकन तुमचं म्हणजे तुम्हाला काही फार वेळ लागत नाही. तुम्ही पटकन तुम्हाला जे काही म्हणायचं ते लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे ह्याचा वापर ते करतायत आणि म्हणजे त्याला जो काही प्रतिसाद मिळाला तो गेल्या म्हणजे 16 तारखेला सुरू झाले. आज आपण मला वाटतं 21 तारीख आहे. 4-5 दिवसातल्या सगळ्या घडामोडीत आज तो विषय ट्रेंडमध्ये आहे पूर्णपणे. ह्या सगळ्याचा आपण विचार करतो आपल्याला दिसतंय की सोशल मीडिया किती प्रभावी आहे. त्याचा वापर त्यांनी करून घेतलेला आहे.